काय केलंस? हा काय केलंस? हे रूळ ओलांडू नका, वीज पडण्याचा धोका आहे. कोण खाली पूर्ण पाणी आहे. भागा भागा वो अलग ही लेवल का बंदा था. लिरिक्स टाका. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ऐनगावकर ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज सुट्टीचा दिवस आहे, मस्त 2 दिवस सुट्टी लागली आहे. तर मी आज व्हिडिओ आम्ही किल्ल्यावर जाणार होतो आज सुधागडला, पण हे असे मित्र असल्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही. जर माझ्याकडे गाडी असती ना मी स्वतःच गेलो असतो, पण आपला कंटेंट आता आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे. म्हणून आज तुम्हाला दाखवणार आहे मी एक अशी जागा जी आम्ही दाखवू नको, आधीच दाखवू नको. म्हणजे आम्ही कॉलेजला कल्टी मारून या जागेवर जायचं. स्क्रिप्टेड आहे. स्क्रिप्टेड नाही, म्हणजे खरी खूप दिवसांनी चाललोय. तर आम्ही कॉलेजला कल्टी मारून डोंबिवलीतल्या या जागेवर जायचो. तर ती जागा कोणती आहे ती आता आपण जाऊन बघूया. थोडी खतरनाक जागा आहे, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, ती तुम्हाला जागा दाखवतो. ठीक आहे, चला. पूर्ण जरा डेंजर रस्ता आहे आणि पुढे तर अजून डेंजर आहे. अक्षूची मजा येणार आहे, तुम्हाला दाखवतो. राखण करतोय तो. तर आता ना आम्ही हे बघा, ही खाडी आहे म्हणजे उमेश नगरची जेटी. तर तिकडून आता आम्ही एक रस्ता आहे, तर या इथे आलो आहे आम्ही. असा एक गेट लागेल तुम्हाला. जर या लोकेशनला आम्ही जाणार आहे, त्या लोकेशनला तुम्हाला यायचं असेल तर हा बघा असा एक गेट लागेल. तर आम्ही इथे आधी मंदिरात दर्शन घेऊन येतो. हे बघा इथे मंदिर आहे, ठीक आहे. तर त्या मंदिराच्या इथून आता या साईडने जायचं आहे असं आधी आपल्याला. आता या मंदिरात जाऊन येऊया, चला आधी. तर हे बघा, हे तिकडे मंदिर, हे बघा ही जेटी आहे आणि इकडे एक मंदिर लागतं. त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला त्या जागेवर नेतो, ठीक आहे. चला. तर आता बघ इथे आम्ही दर्शन घेतलं मंदिरात. तर आता या साईडने आम्ही चाललोय. आता खरी थ्रिल आहे, अक्षीची मजा येणार आहे. चला बघूया. चला, इथे पाय दे, आम्ही डायरेक्ट इथे हळूया. हे बघा, इथून चालत आलात ना की हे लागेल असं एक मंदिरा टाईप, आणि इथून मग ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ही आहे ती जागा. चला. जे डोंबिवलीत राहत असतील त्यांना माहिती असेल आमच्या इकडच्या एरियामध्ये, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही व्हिडिओ बनवतोय. जसे की मला माहिती, हे पहिल्यांदा आलेले, त्यांना दाखवलेलं आहे, तुम्हाला दाखवायचं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. हे तर घाबरतातच आहे तिकडे जायला. त्या प्लेसवर जायला हे घाबरत आहेत, पण चला बघूया जाऊन. तर ज्याला ही घाबरत होती ते झालं, आता ट्रेन आली. तर चला, आम्ही आता वरती गेल्यावर ट्रेन आली म्हणजे झालं. हे बघा मस्त आहे इथे, आत्ता खरी मजा येणार आहे. हे बघा, तिच्या ह्याच्यानीच घाबरत होती ती. हे बघा काय झालंय, ट्रेन आली आहे, ट्रेन. नको बाबा, मजा येणार आहे, मजा येणार आहे. वरती गेल्यावर मजा येणार आहे, तुम्हाला पण दाखवतो. चला, आम्ही जिकडे उभं राहू तिकडे ट्रेन आली पाहिजे.
तर मित्रांनो ही जी जागा आहे ना, म्हणजे आम्ही जेव्हा पण कॉलेजला कंटाळा यायचा आम्हाला, जेव्हा मी कधी 11वी-12वीला होतो तेव्हा कॉलेजला कंटाळा यायचा ना, तेव्हा आमची ही प्लेस ठरलेलीच होती. मी परत भावेश वगैरे आम्ही सगळे यायचो, विकी वगैरे सगळे यायचो संघर्षाने, आणि जाम मजा. ही फेवरेट प्लेस होती आमची तेव्हाची. आता खूप दिवसांनी आलो आहे या प्लेसवर, तर बोललो चला एक व्लॉग करून टाकूया. चला मग आता काय जाऊया, तुम्हाला पण दाखवतो. कुठे चाललाय? तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे एका अशा प्लेसला जिकडे आपण कॉलेजला असताना यायचो. इथे घाबरली आहे बघूया, तरी पण जाऊन खाली तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खतरनाक सीन आहेत. तर हे बघा मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे. खाली पूर्ण पाणी आहे. सातपुल्याला 3 युवक गेले. काय सातपुल्यावरती 3 युवक झाले ठार. युवक एक युवक हे बघा मस्त पोपटांचा वगैरे आवाज येतोय. इथून थोडं जरा जपून चाला, तुमचा पाय सारखा की डायरेक्ट तुम्ही खाली आहात पाण्यात, तर जरा तिकडून जपून चाला. अक्षुच काय असं ढकललं तर हे नको, चल पुढे. असं ढकललं तर असं ढकललं तर काय नाही होणार आहे. कुठे जाणार आहेस तू? अरे यार हा पाऊस पण ना, पाऊस यायला लागला आता मित्रांनो. पण व्ह्यू मस्त आहे इकडून, मला दाखवतो थांबा. हे सगळं खाली सगळं पाणीच आहे. या प्लेसचं नाव आहे सातपूल. डोंबिवली वेस्टमध्ये आहे सातपूल. अरे यार पावसाला पण ना ठीक. थांबा जरा 1 मिनिट. खूप किस्से आहेत आमच्या इकडचे कॉलेजमधले. जाम मजा केली आहे आम्ही. काय काय खाल्लं आहे म्हणून खूप मस्त मजा आलेली. तेव्हाचे दिवस आज आठवले आणि खूप मस्त वाटते. चला हे बघा व्ह्यू बघा काय दोन्ही साईडला. हे आता हा ब्रिज आहे ना, तो नवीन बांधला आहे. आधी ते 2च ब्रिज होते. हे बघा खाली पूर्ण पाणी आहे, इथून पण पाणी. अक्षू कसं वाटतं मग तुला? हा इकडे तर बघ, इकडे बघ, इकडे. अरे इकडे तर बघ. कसं वाटतंय ते सांग तर. अरे पप्पांच्या मोबाईलवर ब्लॉक करावं लागेल मला. बाकी काय नाही. अरे बोल तर, रिएक्शन तर सांग, दाखव तुझी काय तुला कसं वाटतंय. मोठी मला ओव्हर रिएक्शन नकोय, रिएक्शन पाहिजे. चला. आपल्या ये आता बघ, इथे बघ अक्षु इथे बघ हे बघ ना. मजा आली, रडायला लागलेली. आता जेव्हा ट्रेन आली ना तेव्हा रडायला लागली. जरा गाडी जाऊ द्या, तू पळून पाठी नको नेणार. बघ कालिले बघ जरा वाच. कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका. वीज पडण्याचा धोका आहे. कोणी ओलांडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पप्पा बघतायत तुझ्या आता ब्लॉग हा. म्हणते रे हा. चला त्या साईडला जाऊया. चला काय जेव्हा गाडी आली ना, हा माणूस आहे ना, हा माणूस हा इथून पाठ लावून पळत होता. ठीक आहे ही गाडी आली चला पळा. घाबरट आहे. बोल तू घाबरट आहेस. हो चला. हा हो घाबरट आहे. चला बिचारी ही नाही घाबरट. लहानपणापासून येते इथे. आपण नाही घाबरत ना. आपण कोणालाच नाही घाबरत. बंदूक पिस्तूल तोफ रणगाडा आपण कोणालाच नाही घाबरत ना. अरे इथून नाहीये जागा जायला. फोडून नको रे. चल काय पिक्चर बनवतोय. बंद कर. तुम्ही जबाबदार नाही. ये ना. चल ना. ये. अरे पाठू मागून तुला कोणी घेऊन गेलं तर काय करणार. मधी राहतो. ये चल ये खाली. तुम्ही येड्याचा बाजार आहे काय दोघं पण? बाई सरकशील. हा ब्लॉगच बनवतो फुल चल बिना एडिटिंगचा. थांब.
मजा येते मित्रांनो, मजा. कशी 2-2 छत्र्या, एवढं सिक्युरिटी, आणि मी इथे भिजतोय. दे इथे मला एक छत्री दे. हे घे. बाई पटरीवरतून चालत ना छत्र वापरायचा ना. हो, चला विंडशीट आणला पाहिजे होता, पण जाऊ दे, आता छत्रीने आपण थोडा जुगाड करूया. पण मजा आली ही जी अक्षीची. ते ट्रेन आली तेव्हा रडायला लागली अक्षरशः. ठीक आहे, चला चला जाऊया. चला येडं आहे रे, तुला समजत नाही. बिनडोका एक नंबरचा. हे बघा मित्रांनो, या साईडचा जो पूल आहे ना, तिकडे मस्त आहे एकदम चालायला वगैरे. हे बघा, काही टेन्शन नाही, एकदम सेफ आहे, सेफ एकदम. या साईडचा पूल, लेफ्ट साईडचा, जेव्हा तुम्ही माझ्या म्हणजे त्या साईडून येता ना तिकडचा, इकडे काही टेन्शन नाही, सेफ आहे चालायला एकदम. काय व्ह्यू आहे बघा, खूप मस्त वाटतं एकदम. आणि एकदम पाऊस पण मस्त पडतो एकदम. काय सांगू तुम्हाला आता, मस्त वाटतं एकदम. मस्तच शब्द आहे माझ्याकडे फक्त हे बोलायला. काय व्ह्यू आहे बघा, हा एक नंबर वाटतं. मित्रांनो, खूप पाऊस पडायला लागला आहे जोरात. छत्रीचं काय कसं होणार आहे मला काहीच सांगू शकत नाही. इथून पूर्ण पाऊस आहे, डेंजर आहे, डेंजर. पावसाळ्यात तुम्ही विंडशीटरच घेऊन या, इथे छत्री आणू नका अजिबात. हे बघा काय आहे, पाठी पूर्ण पाणी आहे. दाखवतो का मग तुम्हाला, बघा पूर्ण पाणी आहे, पूर्ण उल्हास नदी आहे, उल्हास नदी. आणि हे बघा इथे 2 माकडं थांबली आहेत. काय केलंस, हा काय केलंस हे? सेम टू सेम आवाज मगाशी गाडी आली ना तेव्हा आलेला, "ए, पळा, पळा." त्याला पण तसंच केलेला. अशी लोक असतात ना. मजा आली हा डापल्याची. काय झालं याला मधून बोलतोय, घाबरलेला. मैं भागा भागा वो अलग ही लेवल का बंदा था. लिरिक्स टाका कमेंटमध्ये काय नक्की गाणं. हा बघा, हा पूल मस्त आहे इथे थांबायला, एकदम मजबूत वाटतोय जरा. आणि काय व्ह्यू आहे बघा, हा मस्त. एक ह्याच्यावर प्रसंगावर कोणतं गाणं सुचतंय तुम्हाला? हा, मुझे घर जाना है. मस्त वाटतं. काय बोलायचं तुम्हाला 2 शब्द आपल्या सबस्क्रायबर्सना? यायचं की नाही, यायचं. तुमचं व्ह्यूज काय आहेत? हा, असं मन मारून सांगू नका, यायचं. हे ट्रेन आली बोला इथे 2 शब्द. नाही. काय बोलायचं? यायचं नाही, यायचं नाही. म्हणजे तुमच्यासारख्याने नाही यायचं. अरे बाबा, घरी जायचं बंद कर, घरी जायचं बंद कर. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. चला चला, तुझं काय म्हणणं आहे? माझं काहीच नाही. हा, पण नाही का आपण कोणालाच नाही घाबरत. तो पिस्तूल रंगाला कोणालाच नाही. आपण कोणाला चला चला मग जाऊया. आता काय खिलवतोय ना, आपण घाबरतो. कशाला खिलवायला. चला जाऊया. पोपट बघा मित्रांनो, पोपट हा बघा, दिसतोय का? हा बघा, हा बघा, हा भरपूर पोपट आहेत, भरपूर आहेत. पाहिजे आमच्या इथे यायची कधी कधी, आम्ही मग पकडायचो. एक पकडलेला आम्ही पोपट, आणि एवढा चाय पियाचा ना तो, लय चाय पियाचा. पोपट चाय पियाचा, पोपट. मग आम्ही त्याला दुसऱ्याला दिला. ट्रेन आल्यावर ना कसा हलतो ते बघा. आता ब्रिज तुम्हाला दाखवतो. हे बघा ट्रेन, तरी ही स्लोच आहे. जेव्हा दिवा वसई येते ना, दिवा वसई, तेव्हा डेंजर हलतो हा ब्रिज. सॉरी, बघा ट्रेन. तर मित्रांनो, अशी केली आम्ही मजा या अनोख्या जागेवर. एक मस्तच जागा होती, इकडे अक्षीला घाबरवलं मी. मजा आली. जर तुम्हाला पण या जागेवर यायचं असेल तर डोंबिवली स्टेशनला आलात, डोंबिवली स्टेशनवरून डोंबिवली वेस्टला गोपीनाथ चौकात या. गोपीनाथ चौकातून नाही, उमेशनगरला आलात तरी चालेल. उमेशनगरवरून जेटी आहे, छोटी खाडी. तर छोटी खाडीच बोलतो आम्ही आमच्या इथे. तर त्या खाडीच्या इथे आलात की कोणालाही विचारा, 7 पूल, ते तुम्हाला सांगतील.
आणि अजून एक रस्ता तुम्हाला सांगतो, अजून एक रस्ता आहे ह्याला म्हणजे मानकुली ब्रिजला तुम्ही याल ना, तिकडे एक क्रॉसिंग लागते. तिकडून जर तुम्ही स्टेशनच्या साईडनी येत असाल तर राईट पटरी मारलात ना तर डायरेक्ट ह्या ब्रिजवर पोचाल. आणि जर तुम्ही मानकुलीच्या साईडनी येत आहे तर तुम्हाला लिफ्ट घ्यायची आहे त्या इथून या ब्रिजवर येऊन तुम्ही पोचाल. तर अशी आम्ही मजा केलेली आहे. शनिवार वेस्ट नाही केला आहे. व्लॉग बघितला असेल, व्लॉग आवडला असेल, मजा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.